साथियों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र तमाय। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले बोरगांव सुखपुर ग्राम पंचायत में मौजूद हूँ। आप देख सकते हो मेरे पीछे बोरगांव सुखपुर ग्राम पंचायत है। आज बोरगांव सुखपुर ग्राम में जो दुकानगारे रहते हैं, कथित तौर पे बताया जा रहा है कि 2009 से ऐसे में गांव के कुछ युवा भाइयों ने आवाज उठाई कि हमारे गांव की जो दुकानगारे है, वह दुकानगारे जिसके नाम पर है वह दुकान तो नहीं चला रहा है, जिसके नाम पर दुकान है वह लोग किराए से दे रहे हैं और हमारा जो अधिकार है, हमारा जो रोजगार है वह हमसे छीना जा रहा है। एक और जिसे जरूरत है उसे दुकानगारी नहीं मिल रही। ऐसे में हमने संबंधित ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी से चर्चा की, तब उन्होंने कहा कि यहाँ पर जिस तरीके से अगर रिकॉर्ड की बात की जाए तो 2009 से लेकर 2017 के जो दस्तावेज है वह हमें खंगालने पड़ेंगे और जांच करनी पड़ेंगी। फिलहाल वह तो जांच का विषय है, लेकिन एक और 2018 से लेकर तक का रिकॉर्ड अभी पंचायत में मौजूद है। आखिर किसके नाम पर थी उस समय निविदा, जायरात, टेंडर निकला था या नहीं निकला था, यह सबसे बड़ा सवाल खड़ा है। एक और एग्रीमेंट कॉपी को लेकर संशय व्यक्त किया जा रहा है। वह जो दुकानगाड़ी थी वह किसके नाम पर थी, आखिर कौन चला रहा था और कौन किराया भर रहा था, यह एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। आइए साथियों, जानने का प्रयास करते हैं यहाँ के जो युवा है और यहाँ के जो लोग है। दुकानासाठी अर्ज केलेला होता, पण जेव्हा मी अर्ज केले असता मला त्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर मला 1.5 महिना टळवण्यात गेला आणि 1.5 महिन्याच्या नंतर 1-2 मीटिंगा झाल्या। त्या मीटिंगामध्ये यांनी 2-2, 3-3 जे दुकान गाडे बांधकामवाले आहेत त्यांना पत्र दिले। ते 3 पत्र दिल्यावरही ते दुकान गाडे बांधकामचे जे व्यक्ती होते, जे मालक होते, ते मालक यांच्या पत्रावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते आजपर्यंत आलेले नव्हते ते मीटिंग मध्ये। आणि जे गाडे बांधकामचे जे दुकान मालक आहेत ते स्वतः मालक असून ते दुसऱ्यांना किरायाने दुकान देतात किंवा 1000 रुपये किराया घेतात, 500 घेतात, ते आय डोंट नो, त्याची मला माहिती नाही। पण जो रोजगार सेवक आहे त्याच्या नावाने जी दुकान आहे ते तिथला एवढा माहिती आहे मला की त्यांनी 3 लोकांना दुकान विकले आजपर्यंत 2009 पासून, असा माझा आरोप आहे त्यांच्यावर, रोजगार सेवकावर। याबाबत तुम्ही तक्रार वगैरे केली काय? मी आतापर्यंत तक्रार नाही केली होती सर, कारण मी म्हणजे 1.5 महिन्यापासून मी अर्ज लावला, मला वाटलं की मला भेटेल या उद्देशाने मी त्याच याच्यात राहिलो। पण 1.5 महिन्यापासून मला टलवी उडवाउडवीचे उत्तर हे देण्यात आले। मुलं पटले आणि मी बोरगाव ह्या गावच्या रहिवासी असून 2009 ला हे दुकान गाड्याचं काम दुकानकडे देण्यात आले होते। हे कर्तव्य दुकान दिसत आहे आपल्याला, ही तुळशीदास मेसराम रोजगार सेवक यांच्या नावानं आहे आणि 15 वर्षापासून ते कधीही दुकानला खोलले नाही। याच्या अगोदर शिवलाल भाऊ सोनवाने यांनी चालवली दुकान, त्यांच्यानंतर त्यांना नाही झाली चालू, तर संजय चित्रीव म्हणून त्या माणसाने 2 व्हीलरची दुकान खोलली, तो पण आता चालवत नाही। तर नंतर आता योगेश भाऊ लांजेवार म्हणून यांनी 2 त्याचं दुकान चालू केले होते, आम्हाला हे दुकान पाहिजे। 2री नंबरची दुकान दोस्तोनाची गौंदरे म्हणून ही वाली दुकान, ही आहे प्रतिमा ताई माजी उपसरपंच यांच्या नावाने, माजी उपसरपंच प्रतिमा ताई गणी यांच्या नावाने ही दुकान आहे 2 नंबरची। आणि ती पण त्यांना आपल्या नावावर घेतली, पण कधी त्याने दुकान चालवली नाही। ती पण दुकान कोणी इतर आला त्याने नाही चालवली, तर हे गौंदरे म्हणून चालवत होते। आता 2-3 महिन्यापासून यांची दुकान बंद आहे। दुकान आहे MS धुमाळ ग्रुप, हे मुनेश हरिराम पटले हे चालवत आहे। पण हे पण दुकान पोलीस पाटील बोरगावचे सुरेंद्र मेसरा यांच्या नावापासून 15 वर्षापासून आहे, 2009 पासून त्याच्याच नावावर आहे। पण हे डीजेवाले चालवतात, पण अजूनही डीजेवाल्याच्या नावावर नाहीये। माझ्या म्हणणं असं आहे की जे दुकान चालवतात त्यांच्या नावावर दुकान आणि स्टॅम्प झाले पाहिजे। भाऊ करते ती यांच्या नावावर हे दुकान नाही, यांच्या भावाच्या नावानं दुकान आहे, पण ते चालवलं आता 1 वर्षापासून बंद आहे। हे पलीकडले दुकान, हे त्यांचं नाव आहे रांगडाले म्हणून, राधे नाही, त्याच्या वडिलाचं नाव
राधेलाल रहांगडाले त्यांच्या नावानं ही दुकान आहे. पण ही दुकान ते 2009 पासूनच बंद आहे. पण त्या इतर माणूस चालत आहे, पण त्यांच्या नावाने दुकान नाही. या संदर्भात तुम्ही तक्रार केली काय? आम्हाला असं पाहिजे की जे दुकान चालत आहे त्यांच्याच नावानं स्टॅम्प आणि त्यांच्याच नावानं जे भाडे जे लागतात ते. जैसे कि साथियों, अभी तक के आपने देखा हम बोरगांव सुखपुर ग्राम में मौजूद थे। यहाँ के एक युवा का आरोप है कि गांव के रोजगार सेवक को दुकान थी, अब वह रोजगार सेवक के नाम पर दुकान थी या नहीं थी ये फिलहाल जांच का विषय है। लेकिन कौन किराया से चला रहा था और कौन किराया भर रहा था, आखिर 2009 से लेकर 2017 तक किसके नाम पर थी दुकान, इस बात का रहस्य जो है कागजी पन्नों में छुपा हुआ है। लेकिन ऐसे में यहाँ के संबंधित ग्राम विकास अधिकारी और सरपंच से जब हमने चर्चा की है तो उन्होंने कहा फिलहाल इस प्रकरण की हम जांच करेंगे और कायदे से जो नियम में बैठा है वैसी कार्रवाई करेंगे। और फिलहाल के लिए उन्होंने कहा कि पूरी जो दुकानगार है वह हम अपने कब्जे में ले रहे हैं और जिन लोगों ने कर नहीं भरा है उनके ऊपर नियम के अंतर्गत कार्रवाई की जाएंगी और उनसे कर वसूला जाएगा। तो साथियों, बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे। मैं गोंदिया से देवेंद्र।